एक महत्त्वाची बातमी, श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर मार्ग खासगी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। उद्या संध्याकाळी 8 वाजेपर्यंत नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता हा बंद राहणार आहे। सर्व खासगी वाहनं खंबाळे इथल्या बाह्य वाहनतळावर थांबवण्याचं प्रशासनाचं आवाहन आहे। खंबाळेहून भाविकांसाठी आवश्यकतेनुसार मोफत एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। पहिल्या श्रावण सोमवारी 1 ते 1.5 लाख भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये येण्याची शक्यता आहे। तिकडे पालघर तालुक्यातल्या गुंदावे गावाच्या ग्रामस्थांनी श्रमदान करून दुरावस्था झालेल्या रस्त्याची डागडुजी केली आहे। गुंदावे कुडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून या गावातील रस्त्याची समस्या प्रलंबित आहे। ग्रामस्थांकडून अनेक वेळा मागणी करून सुद्धा ग्रामपंचायत सदस्यांना कोणतेही सोयर सुतक नसल्याचा आरोप करण्यात येतोय। गावातल्या तरुणांनी स्वखर्चाने खडी मातीचा भराव करत 1.5 किलोमीटर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवलेत। विशेष म्हणजे 100% आदिवासी वस्ती असलेल्या या गुंदावे गावाच्या रस्त्याचा प्रश्न आता तरी प्रशासन सोडवेल का, असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जातोय। तिकडे झारखंडमध्ये जेपीएससी जेएसएससी परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं आंदोलन सध्या एका संवेदनशील टप्प्यावर आहे। रांचीतल्या आंदोलनाचा आज 22वा दिवस आहे। आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं प्रशासनाकडे चर्चेसाठी नावांची यादी सोपवली आहे आणि आज ही बैठक होणार आहे। त्यामुळे या आंदोलनात पुढची दिशा ठरवली जाणार आहे।